मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव किशोरी पेडणेकरांनी दिला। पण मनाचे श्लोक संदर्भाने माहिती देताना किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणी त्यांच्यावर मनाचे श्लोकचा परिणाम होता असं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी केलं। संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिला गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवत आहे। अधिकार दाखवत आहेत, अधिकाराबरोबर कर्तव्य दाखवली आहेत। मग अधिकार आणि कर्तव्य याच्यामध्ये जर एक छोटी पुसट मनाच्या श्लोकांची जर रेग असेल तर ते अधिकारही चांगले बनतील आणि कर्तव्यही चांगले होतील। किशोरी पेडणेकरांच्या याच वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली। असे संशोधन कोणत्या पुस्तकात झाले असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी याबाबत खुलासा करण्यास सांगितलं। आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळाले। फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा। मात्र सातत्यानं होत असलेल्या टीकेनंतर किशोरी पेडणेकरांनी माफी मागितली। नमस्कार। ज्या मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान त्याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेले। कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असली तर मी माफी मागते, पण माझा उद्देशच वेगळा होता की चांगला नागरिक मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतरच त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरला आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही।